Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic Go and Come. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी एक सुंदर अशी स्टोरी लर्न करणार आहोत. स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडते आणि म्हणून आज अशीच एक स्टोरी या ठिकाणी आपण लर्न करूया. स्टोरीचं नेम आहे गो अँड कम. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. मग गो अँड कम म्हणजे गो मीन्स जाणे आणि कम म्हणजे येणे, जा आणि या. मग या ठिकाणी या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी ही स्टोरी स्टार्ट करूया. सुरुवातीला हे जे पिक्चर्स आहे या ठिकाणी हे एक कॉटेज दाखवलं आहे, म्हणजे एक छोटंसं घर किंवा झोपडी, त्याला म्हणतात कॉटेज. तर हे एक कॉटेज दाखवले आणि या कॉटेजमध्ये एक बॉय राहतो, त्याचबरोबर त्याचे स्ट्रिक्ट अंकल राहतात आणि त्याची मदर राहते. म्हणजेच ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये आपण 3 कॅरेक्टर या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट बॉय, सेकंड हिज अंकल अँड थर्ड हिज मदर. असे 3 कॅरेक्टर मिळून ही स्टोरी या ठिकाणी तयार केलेली आहे. मग आपण या ठिकाणी ही स्टोरी आता लर्न करूया. वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. या ठिकाणी एक लहान मुलगा या घरामध्ये राहत होता. ही लिव्ड इन अ प्रेटी लिटल कॉटेज. या ठिकाणी त्याचं हे जे घर आहे हे एक छोटंसं सुंदर असं घर आहे किंवा सुंदर अशी झोपडी आहे. कॉटेज मीन्स छोटेसे घर किंवा झोपडी. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. हे जे कॉटेज आहे या कॉटेजच्या पूर्ण अवतीभोवती सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे या ठिकाणी एक गार्डन आहे. तर देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. कॉटेजच्या आजूबाजूला सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे. डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं ही लावलेली आहे. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू देअर. आणि म्हणून या झाडांची काळजी घेण्यासाठी रोज आपल्याला तिथं काम हे करावं लागतं. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. मग कोणकोणती कामं करावी लागतात तर ही झाडं आपण सुरुवातीला पेरतो, त्यानंतर त्याला रोज पाणी घालावं लागतं. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाईम टू टाईम. त्याचप्रमाणे त्याला वेळेवर त्याची काळजी घ्यावी लागते. कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाईम. त्याचप्रमाणे जर झाडं मोठी झाली तर त्यांची त्या ठिकाणी कटाई करावी लागते. वीड द गार्डन. त्याचप्रमाणे गार्डनमध्ये जे तण झालेलं असतं म्हणजे गवत झालेलं असतं, वीड मीन्स तण किंवा गवत, जे गवत झालेलं असतं तेही त्या ठिकाणी काढून घ्यावं लागतं. क्लीन द गार्डन. अशा प्रकारे गार्डन हे स्वच्छ ठेवावं लागतं आणि झाडांची खूप छान पद्धतीने काळजी घ्यावी लागते. एव्हरीबडी इन द लिटल बॉईज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. हा जो मुलगा आहे हा मुलगा आपल्या फॅमिलीसोबत हे जे छोटंसं गार्डन आहे ह्या गार्डनची केअर तो घेत असतो. म्हणजेच त्याच्या फॅमिलीचे सर्व लोक हे गार्डनची काळजी घेतात आणि तोही त्यांना हेल्प करतो, मदत करतो. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्या मुलाचे जे अंकल होते ते स्ट्रिक्ट होते म्हणजे कडक होते. ही बिलीव्ह इन हार्डवर्क अँड डिसिप्लिन. त्याचे जे अंकल होते हे कष्ट, काम, हार्डवर्क, मेहनत आणि डिसिप्लिन, शिस्त या दोन्ही गोष्टी त्यांच्या प्रिय होत्या आणि ते स्वतःही कष्ट करायचे, मेहनत घ्यायचे आणि शिस्तीने वागायचे आणि मुलांनाही ते त्याच सवयी लावत होते. वन डे द बॉय वॉज प्लेईंग अराउंड इन द हाऊस. एके दिवशी त्या अंकलने पाहिलं की हा मुलगा या ठिकाणी या घरामध्ये खेळत आहे. लिटल बॉय सेड द अंकल. अंकलने त्या लिटल बॉयला आवाज दिला. युअर गार्डन नीड्स वीडिंग. त्या मुलाला त्याने आवाज दिला की युअर गार्डन नीड्स वीडिंग. तुझी या गार्डनला गरज आहे. डोंट प्ले अराउंड. तू इकडे तिकडे खेळू नको. डू सम वर्क. काहीतरी काम कर. गो नाऊ अँड वीड द गार्डन. तू त्या गार्डनमध्ये जा आणि तिथं जे गवत आहे, जे तण आहे ते तू त्या ठिकाणी काढ. द लिटल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. त्या मुलाला त्या गार्डनमधलं गवत काढणं हे काम त्याला आवडत नव्हतं. आय कांट डू इट ही सेड.
तो त्या ठिकाणी म्हटला की मी हे करू शकत नाही. ओ यस यू कॅन सेड द अंकल. मग त्याचे अंकल म्हणतात, हो तू करू शकत नाही. वेल आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाऊ सेड द लिटल बॉय. मग तो लिटल बॉय म्हणतो, नाही मी आय डोंट वॉन्ट नॉट जस्ट नाऊ, आता मी हे काम करू शकत नाही. बट यू मस्ट सेड इज अंकल. पण त्याचे अंकल म्हटले, नाही हे काम तुला करावंच लागेल. मस्ट मीन करावंच लागेल. डोंट बी नॉटी, तू खोडकरपणा करू नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. जा लवकर आणि तुझ्या कामाला सुरुवात कर. दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. ही माझी ऑर्डर आहे आणि तू लवकर उठ आणि कामाला लाग. द लिटल बॉय फेल्ट सॅड. त्या लिटल बॉयला वाईट वाटलं. अंकल इज सो अनफेअर ही थॉट. तो विचार करू लागला की आपले जे अंकल आहे हे किती अनफेअर आहेत, म्हणजेच आपल्याला किती कामाला लावतात बघ. ही चीन बिगॅन टू ओबल. तो त्या ठिकाणी आपला जे चेहरा आहे किंवा आपली जे चीन म्हणजे हनुवटी ती तो वाकडी करत म्हणतो की हे अंकल हे वाईट आहेत. ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट. आणि त्याचप्रमाणे घशातून कसा तरी आवाज काढतो. हिज आईज वेल अप. आणि त्याचप्रमाणे त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, म्हणजेच त्याला काम करण्याचा कंटाळा येत आहे. जस्ट देन हिज मदर वॉक इट. लागलीच त्या ठिकाणी त्याची आई आली आणि आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. व्हॉट इज मॅटर लिटल बॉय, शी आस्क. तिने विचारलं त्या मुलाला, त्या बॉयला, की हे लिटल बॉय काय झालं तुला. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. तू इथं का दुःखी आहेस. अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन सेड द लिटल बॉय. लिटल बॉय म्हटला की अंकलने मला सांगितलं की या गार्डनमधलं तण गवत हे तू काढ. ओ सेड इज मदर, व्हॉट फन दॅट विल बी. मग त्याची आई म्हटली, हो का, अरे हे तर किती सुंदर असं काम आहे. आय लव टू वीड. मला तण काढायला खूप आवडतं. अँड इट इज सच अ फाईन डे. आणि आजचा दिवस किती छान आहे. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड. तू मला मदत करशील का. मला हे काम करायला आवडतं. मला या गार्डनमधलं तण काढायला आवडतं. तर मी हे तण काढते, तू मला मदत करशील का. व्हाय यस सेड द बॉय. मग तो बॉय म्हणतो, का नाही, यस करेल ना मी. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाईड. तो मुलगा आणि त्याची आई त्या गार्डनमध्ये गेली. दे विडेड द गार्डन. त्यांनी दिवसभरमध्ये सर्व गार्डनमधलं तण गवत हे काढलं. दे हॅड अ व्हेरी गुड टाईम टुगेदर. त्या बॉयने आणि त्याच्या आईने खूप सुंदर असा टाईम त्या ठिकाणी एकत्र स्पेंड केला, खर्च केला. वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग. आणि काम करत असताना सुंदर अशा गप्पा मारल्या. छान हसत खेळत कामही केलं आणि गप्पाही मारल्या. अशा प्रकारे त्याच्या आईने त्याची मदतही घेतली आणि त्याला कामाची सवयही लावली. ॲडॉप्टेड फ्रॉम गो अँड कम बाय लॉरा ई रिचार्ड. लॉरा ई रिचार्ड हे जे लेखिका आहे, या लेखिकेने ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी गो अँड कम या कथेतून एक छोटासा भाग या स्टोरीमध्ये लर्न केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा मुलगा कसा आळशी होता आणि त्या मुलाच्या अंगातला आळसपणा दूर करण्यासाठी आईने किती छान आणि प्रेमाने त्याला समजवलं आणि त्याच्याकडून कामही करून घेतलं आणि हसत खेळत आनंदाने त्याच्या चेहऱ्यावर हास्यही आणलं आणि कामही करून घेतलं. म्हणजेच प्रेमाने आणि गोडीने लहान मुलांकडून जर काही आपण करून घेतलं तर नक्कीच त्यांना चांगल्या सवयी या ठिकाणी लागत असतात. आणि त्याचबरोबर वर्क आणि डिसिप्लिन म्हणजे हार्डवर्क म्हणजे कष्ट, मेहनत आणि शिस्त या गोष्टींची त्यांना सवय लागते. असं या ठिकाणी आपल्याला या स्टोरीमधून एक सुंदर असा एम या ठिकाणी आपल्याला साध्य होणार आहे किंवा सुंदर असा विचार या ठिकाणी आपल्याला या स्टोरीमधून मिळालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.